फक्त 15 मिनिटात एखादी शाही मिठाई बनवता येईल हा विश्वास तर माझ्यावरच नव्हता. पण असं खरंच झालंय. बाहेरून दिसायला लाडूसारखी आणि आतमध्ये आहे एक मस्त रिच सरप्राईज. मिठाई शाही असली ना तरी साहित्यासाठी धावपळ करायची अजिबात गरज नाही. सगळं घरचंच वापरलंय. भाजलेले काजू आणि भाजलेले मखाने एक एक वाटी मोजून घेतले. त्यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलं. आता या सर्वांची छान पावडर बनवायची. आता याला डो फॉर्ममध्ये आणण्याकरता यामध्ये मी घातलंय कंडेन्स मिल्क. यामुळे चवही येईल आणि टेक्स्चरही. जर का हे नसेल ना, तर याऐवजी पिठी साखर आणि दूध घालायचं. या मिश्रणाला बाइंडिंग आहे पण स्मूथनेस नाहीये. त्याकरता यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धी वाटी मिल्क पावडर. मिल्क पावडर व्यवस्थित मिसळली जावी याकरता वरतून थोडंसं कंडेन्स मिल्क घालायचं आणि हा डो परत एकदा छान मळून घ्यायचा. यात घातलेले काजू आणि डेसिकेटेड कोकोनट यामुळे याला तेल सुटलेलं असतं. आता इथे आपण पिठाचं टेक्स्चर बघू शकतो. माझ्या हातावर तेलही दिसतंय आपल्याला. याला छान चिकटपणा आलाय, स्मूथही झालेलं आहे. आता स्टफिंगसाठी काही काजू घेतले, त्यात भाजलेले बदाम घातले, थोडेसे भाजलेले तीळ आणि खसखस घालायचं. याची छान भरड करून घ्यायची. आता एका बाउलमध्ये खजुराचे काप घेतले, त्याच्यामध्ये ही भरड घालून घेतली. आता याला आपल्याला बाइंडिंग हवंय म्हणून यामध्ये 1 चमचाभर मिल्क पावडर घालायची. प्रॉपर टेस्ट, टेक्स्चर, फ्लेवर आणि कलर हे सगळं यावं याकरता इथे मी एक मुख्य इन्ग्रेडियंट वापरते, ते म्हणजे रोज सिरप. ते घातल्यानंतर इथे आपण बघू शकतो याचा मस्त गोळा तयार झालेला आहे. आता याच्यातून छोटे-छोटे भाग काढून घ्यायचे आणि त्याचे असे छान बॉल्स बनवून घ्यायचे. काजूच्या मिश्रणाचे सुद्धा असे गोल बॉल्स बनवायचे. त्यानंतर त्याची छान पारी करायची. आता स्टफिंगसाठी तयार केलेले बॉल्स यामध्ये स्टफ करायचे आणि याला मस्त बंद करून घ्यायचं. आता तयार झालेल्या बॉल्सचं टेक्स्चर जरा रफ झालेलं आहे. याला छान अट्रॅक्टिव्ह बनवण्याकरता इथे मी एका वाटीत डेसिकेटेड कोकोनट घेतलंय आणि त्यामध्ये हा बॉल घोळवून घेतला आणि अशा प्रकारे अगदी काही सेकंदातच आपले बॉल्स अतिशय सुंदर तयार झाले. गार्निशिंगसाठी इथे एक एक थेंब कंडेन्स मिल्क घातलं आणि त्यावर ड्रायफ्रुटचे काप लावून घेतले. बॉल्स जास्त प्रेस न करता वरतून फक्त हलक्या हाताने आपल्याला गार्निशिंग करायची आणि बस खाण्यासाठी तयार आहेत आपले ड्रायफ्रूट बॉल्स. बघा मार्केटपेक्षाही स्वादयुक्त आणि मुख्य म्हणजे भेसळमुक्त अशी ही मिठाई आपण घरीच बनवली. पुढच्या वेळेस ना काहीतरी वेगळं स्टफिंग ट्राय करावं म्हणते. तुम्हाला काही सुचतंय का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा हं. थँक